तयारी करतोयस म्हणजे निघायचं आपण? नाही, मी अदितीला भेटायला बीचवर चाललोय. तिचा SMS आला होता. काय चालवलंयस यार तू? हे बघ, मला इथे थांबण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे. त्यामुळे तू आलास तर ठीक, नाही तर मी एकटाच आहे. अदिती! अदिती! मॉर्निंग गाईज. इंद्रनील, मला माहिती आहे कुणीतरी म्हणलंय जब जागो तब सवेरा, पण म्हणून काय दुपारी 1ला गुड मॉर्निंग? अरे लॅपटॉप आहे ना त्यात, एवढा कसला रे केअरलेस तू? माझ्या पत्रिकेत ना राजयोग आहेत आणि राजा असेच केअरलेस असतात. ए बाबा, बघ आता काय ते. खाली होतो. हा हा, काय बरं वाटलं चहा प्यायल्यावर. हा, उफ. नील, नील, तुझा फोन वाजतोय. बसूनच आहेस ना, मग बघ ना. ए, मी बसून असतो ना तेव्हा पण मी विचार करत असतो, समजलं ना? हे विचारवंत. फोन बघ, कट होईल. संध्याकाळीचा फोन आहे. मग बघ ना काय बोलतीये. ए थांब 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 थांब. काय झालंय? त्यात काय बॉम्ब सेट केलाय का? हा ताई, हा ताई, मी निघालोच. हा, मी पोचतोच आहे. ओके 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 ओके, बाय 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 बाय. चल, मी निघतो. तुम्ही कंटिन्यू करा. ए, हॅलो. मी संध्याकाळी परत येईन. तू काम टाकून कुठे चाललाय? अरे, ताईला घेऊन तुझ्या एका मैत्रिणीला पिकअप करायला जायचं आहे. हे काय दुनिया वगैरे चालवली यार तू? ताईला सांग ना आपलं हे काम किती महत्वाचं आहे. आपण टँक रिपेअर करायला घेतलाय. अरे, लढायला पाठवायचं आहे. एक काम कर, ही बॅग घेऊन ये, शर्ट टाक, मी येतो. अरे बाय. अरे आई सगळा. बरं बरं, नीट चेकआउट केलंस ना? ओके. ना मी कधी एकदा बघते असं झालंय मला. ओके ओके ओके, ठीक आहे. काय झालं? ती लँड झाली आहे, अर्धा तासात येईल. बाय. अगं मग मला कशाला काय करायला लावलीस? मी महत्वाचं काम करत होतो, मी पेंटिंग काढत होतो ना. हे तुझं महत्वाचं काम आहे का? पानाची पिचकारी मारून रंगवत नव्हतो, पेंट ब्रशनी रंगवत होतो. मला याचे पैसे मिळतात. तुला या कामाचे किती पैसे मिळणार आहेत ना, ते जास्त महत्वाचं आहे. ते अजूनही डिसाईड नाही झालंय, पण माझी खात्री आहे माझा रिझल्ट बघून चांगलीच अमाऊंट मिळेल. 5,000-1,000 रुपये काय? 5,000?
एवढ्याच्या फुटकळ रकमेसाठी तू हा जॉब करतोयस? सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी करतो. भिंत रंगून कसलं आलंय समाधान? इंद्रनी, तुझं ना खूप कठीण आहे हा. हां गोली. हां ऐक ना. हां मी आहे ना ड्रॉप करून येतोय. हां तुम्ही काम चालू ठेवा. तुमची ओळख करून देते. इंद्रनील ही अदिती आणि अदिती हा इंद्रनील. हाय. हाय. तुला आधी फक्त फोटोत बघितलं होतं, आज प्रत्यक्षात नाही. अरे डिकी उघड ना. नाही डिकीत जागा नाही. काय डेड बॉडी वगैरे ठेवलीस की काय? डिकीत माझं पेंटिंग कॅनव्हस आहे. तुम्ही प्लीज ती बॅग पुढे ठेवा. काय रे इंद्रनील? बरं आधी तू बस, तू गाडी दे. इंद्रनील उफ. एक मिनिट इंद्रनील, फक्त 1 मिनिट पकड. ठेव. मग अजून कोणाची वाट बघतोयस? शेअर रिक्षा चालवतोयस? आदिती, बाबा कसे का? बरे. हा म्हणजे घरात चालतात फिरतात ना? हो अगदी, पण फक्त आधीसारखी धावपळ नाही करत. नॅचरली. ॲक्च्युली त्यांच्या सर्जरीनंतर मी त्यांना फोन करीन म्हणत होतो, पण राहून गेला. आणि घरी सगळे कसे आहेत? मस्त. आणि अभय काय करतो का आता? अगं तोच रिअल एस्टेटचा बिझनेस. अरे राजा, तू फोन घे. बोल. मी येतोय. अरे श्रीखंड घे ना. नाही नको. अरे मी आलो, टाकतो फोन. कुठे चाललायस आता? बाबा ते माझं पेंटिंगचं काम आहे, तिकडे चालू आहे. नीट भात घे ना. नाही नको थँक्स. काही नाही. नको थँक्स. इंद्रनील, उद्याचं लक्षात आहे ना? मला नाही आजकालच्या मुलांचं काही कळतच नाही. रात्रभर जागायचं आणि दिवसा झोपा काढायच्या. हे कसलं थेर आहे या? आणि तू काय बोलतोस मला काहीच कळत नाही. ऐक, जी आई याला श्रीखंड बनवत होती, ती याला तेच म्हणा, आम्ही ते अखंड काम करतोय आणि तिकडे श्रीखंड काय खातोय. सिच्युएशन होती मध्ये माझ्या घरी. बर बर बर. मग काय, बाबांनी लेक्चर द्यायच्या आधी मी तिथून सटकलो. पण खरंच बरं झालं तू खायला आणलंस. थँक्स. पैसे द्यायचे. भूक लागली. सोबत चहा. एनिवे, तुमच्याशी बोलत बसलो ना तर माझ्याकडून काही होणार नाही. तुम्ही खा आणि झोपा, मी संपवतो. ए बाबा, नीट काय ते कर, नाही तर आपलं करिअर संपवशील. तू मदत करणार? अजिबात नाही. दोन्ही घे ना, नंतर असं नको वाटायला. दोन्ही घेतलेस तर बरं झालं असतं. अगं दोन्ही काय, कुठला तरी सांग ना. हा घे. इंद्रनील तू सांग.
विच इज बेटर. त्याला काय विचारतेस? त्याचा चॉईस खूप वाईट आहे. त्याचे कपडे गेल्या सुद्धा मी आणि आई जातो. ए ताई काही बोलू नकोस हं. हिला खरं वाटेल. ओके 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 संध्या आपण ब्रेक घेऊ. इंद्रनील म्हणून सांगते, पटकन सांग कुठला. हे म्हणजे हरभजन सिंगला ओपनिंग बॅट्समन म्हणून पाठवायचं की प्रवीण कुमारला? इंद्रनील. आय वॉन्ट दिस टॅटू टू बी अ पार्ट ऑफ मी, पार्ट ऑफ माय फेस. दुखलं का तुला? नाही ग, एवढं काही दुखत नाही. एक आठवडा थोडा प्रॉब्लेम होतो, मग नंतर मी तुम्हाला क्रीम विम देतात लोक. अरे वा, थँक्यू. थँक्यू. मग इंद्रनील तू काय करतोस? चालली आहे माझी कामं चालू आहेत. तेच विचारते ती, तू नेमकं काय करतोस? मी नेमकं काय करतो हे सांगता येणार नाही, पण मी काही करतो असंही सांगता येईल. एक मिनिट, तू कन्फ्यूज झाला आहेस का माझ्या समजण्यामध्ये काहीतरी कन्फ्युजन झालं आहे? ॲक्च्युली दोन्ही. मी JJM आर्ट्सची डिग्री घेतली, पण ह्याच्यात करिअर करायचं की नाही हे मी अजून डिसाईड नाही केलं. मी सांगते ॲक्च्युली काय आहे ना, आमचे बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्यांना नाही आवडत त्याने आर्ट फील्डमध्ये काही केलेलं. आमचे आजोबा पण आर्टिस्ट होते, अंगात खूप कला होती, तरीसुद्धा ते एक अयशस्वी आयुष्य जगले. म्हणून आमच्या बाबांना ते काही फारसं पटत नाही. पण तुमच्या आजोबांना नशिबाने साथ दिली नाही म्हणून हा सक्सेसफुल होणार नाही असं थोडी आहे. मला वाटतं याने आपल्या फील्डमध्येच करिअर करा. हो, पण याने ते बाबांना सांगितलं पाहिजे ना. अगं ते सोपं आहे, पण आधी यांनी स्वतःला पटवून घ्यायला हवं. लाईफ इज ग्रेट ओनली वेन इट्स लिटल डिसिप्लिन. मनासारखं जगताना तुम्ही जर डिसिप्लिन वागलात तर सगळं सोपं होऊन जातं. इंद्रनील तू एक काम कर, रोज सकाळी उठ, मस्त सूर्योदय बघ, विचार कर, तुझे सगळे थॉट्स क्लिअर होतील. हा प्रयोग पण करून बघेन. तू उठला असा लवकर? आम्ही याला ना नेहमी सांगतो, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर रोज सकाळी पहाटे उठायला हवं. ताई, कोंबडा पण सकाळी लवकर उठतो, पण तो काय सक्सेसफुल होतो? सक्सेसफुल लोकांच्या पाठी तो कापला होतो. काय हवंय का तुला? बरोबर. काय झालं का तुझं काम? हो रे, तुम्ही मुंबईची लोक ना इतकी किचकट आहात ना, तुम्हाला कन्व्हिन्स करणं खरंच खूप अवघड काम आहे. माझे बाबा पण मुंबईचेच आहेत. ते तर मुंबादेवीच्या नवसाने झालेत. म्हणजे विचार कर किती डिफिकल्ट असेल त्यांना कन्व्हिन्स. हे काय काय झालं? लिफ्ट कशाला बंद झाली? तू तू घाबरू नकोस हं. सिक्युरिटीशी बोल. हो हो थांब. हॅलो, एनीबडी देअर? हॅलो, इंद्रनील, इंद्रनील, इंद्रनील उठ उठ, इंद्रनील. ओ गॉड, काय झालं? मैडम चालू हो जाएगा, 2 मिनट, घबरा मत. इंद्रनील, इंद्रनील, काय झालं? ओके आहेस ना तू? या आय एम काइंड ऑफ फाईन. असा कसा चक्कर येऊन पडलास? मला वाटलं लिफ्ट बंद पडली म्हणून घाबरलास की काय. नाही ग, असं कसं घाबरेल? मग काय झालं? काय माहिती, पोटात असं विचित्र झालं आणि मग काही खाल्लंयस का? म्हणूनच सकाळी नेहमी हेवी ब्रेकफास्ट करावा, म्हणजे नंतर काही खाल्लं नाही तरी चालेल. आत्ता मी होते म्हणून ठीक आहे ना, तर काय केलं असतंस तू? आय एम सॉरी. इट्स ओके. नाही, खरं तर मीच तुला विचारायला हवं होतं, काय खाणार आहेस का? चल. असं कसं करून चालेल? काय खात पीत नाही, काही नाही. तिथेच एक restaurant बघितलं होतं.
ते संध्याकाळी तुझ्याकडे येतोय ना त्यावेळेस बोलू. चल टाकतो फोन. हे फोटोग्राफ्स तू काढलेस? वाव, पेंटिंग पण फोटोग्राफी पण व्हेरी नाईस. मी तुझे फोटोग्राफ्स काढू माझे? का? तू काय भूत आहेस? तुझे फोटोग्राफ्स येत नाही? अरे माझे फोटोज खरंच चांगले येतले. इम्पॉसिबल. का? नाही काय नाही. एवढी स्टिफ काय? अशी उभी राहा, थोडी थोडी प्रोफाईल दे मला. वाय डोंट यू चेंज? अजून एक चेंज घेते. इथे ओके? खूप छान दिसतेस. थोडी आते. ते काय झालं? नाही नाही काय नाही. अरे बास होता, एवढ्या वेळात मूर्ती पण काढून झाली असते. मी पॅकिंग करायला जाते, मला उद्या गोव्याला निघायचं आहे ना. गोव्याला का? अरे तिकडनंच आली मी. नाही पण तू उद्याच का चालली आहेस? अरे झालं माझं काम, थांबून काय करू मी. अदिती आलीस? मग काय, वर्ल्ड फेमस इंद्रनील यांचं एक्झिबिशन बघितलंस की नाही? हो, अगं किती छान पेंटिंग्स काढतो तो. फोटोग्राफी पण मस्त करतो. माझे काही फोटोज काढत होता आत्ता तो. इंद्रनील, तू आमच्या गोव्याला नक्की ये. तुला तिथे इन्स्पिरेशन मिळेल. नक्की. आमचे फोटो काढ ना. हो. स्माइल. काय रे, कुठे होतास कुठे तू दिवसभर? फिरत होतो. का बीएमसी धुरवाला म्हणून लागलास की काय? सांगितलं नाही ला. अदितीला एका ऑफिसमध्ये घेऊन गेलो होतो. त्याचं काहीतरी काम होतं. पण मग तुझा मूड का गेल्यासारखा वाटतोय? माझा मूड का जाईल? हे बघ काहीतरी झालंय. काही नाही रे. ए, बियर पिताना तरी काही लपवायचं नसतं असं कोणतरी म्हणलंय. कोणी? मी म्हटलंय आणि याने खूपच मनावर घेतलंय. हे बघ नाही, आता तुला नसेल सांगायचं ना तर तू नको सांग. कारण शेवटी काय, हे माझं घर आहे, पोलीस स्टेशन. त्यामुळे मी काय तुझ्यावर बोलण्याची जबरदस्ती करू शकत नाही. तुला नसेल सांगायचं फॉरगेट इट. काय नाही रे. आय एम गोइंग टू मिस हर. हे बरं आहेस ना? मोठी आहे ती तुझ्याहून. मग काय आलं, सचिनची बायको पण त्याच्यापेक्षा मोठी आहे. अरे हो, पण तो सचिन आहे. तू कोण आहेस? मी इंद्रनील आहे. इंद्रनील म्हणजे कोण? एरियातला एकच कुत्रा तुला 3 वेळा चावला होता, एवढीच तुझी ओळख आहे. ए गोली, असं नाहीये.
मग दॅट्स माय मॅन. काय चौपाटीवरचा उंट पण चावलाय त्याला. हो आणि उंटा चावल्याचा परिणाम त्या डोक्यावर होतोय मला आत्ताच कळतंय. मला आधीच कळलं. हॅलो हॅलो आई. आई अदिती आणि ताई निघालात का? त्या आत्ताच टॅक्सी करून गेल्या, पण तू कुठे आहेस? किती फोन केले तुला? आई मी तुला आल्यावर सगळं सांगतो. बाय. ताई त्या दिवशी मी तुझे आणि अदितीचे फोटोग्राफ्स काढले होते ना, ते मी डेव्हलप केले आणि ते फोटोग्राफ्स इतके छान. फोटो कशाला डेव्हलप करायला पाहिजे? सीडीवर पण राहतात. आणि हो, अदितीवरनं आठवलं, या मंथ एंडिंगला जरा फ्री राहा. आपल्याला गोव्याला जायचं. अदितीची एंगेजमेंट आहे. इंद्रनील तू एवढा का सिरियस झालाय? का म्हणजे? आय एम इन लव्ह यार. आय एम इन लव्ह. प्रेम बिम काही नसतं रे, अंधश्रद्धा आहेत सगळ्या. नाही यार, उलट आत्ताच माझा खरा प्रेमावर विश्वास बसलाय. मी आतून फार हेलावून गेलोय. ॲसिडिटी प्रॉब्लेम, त्याला तू प्रेम समजतोयस. नाही यार विष्णू, मी सॉलिड प्रेमात पडलोय. इंद्रनील काय मूर्खपणा आहे हा. अरे 5 महिने नाही, चक्क 5 वर्षांनी ती मोठी आहे तुझ्या, तुला कळतंय का? 5 वर्ष काय बघता बघता निघून जातील. ए तू येणार का रे? मला एक सांग, 5 वर्षांनी ती काय तेवढीच राहणार आहे? ती पण मोठीच होणार ना. तुला समजतंय का? ही गॅप नाही भरू शकत हे यार. बघ, वय हा अतिशय फालतू इश्यू आहे. मी पहिल्यांदा प्रेमात पडलोय आणि मला कळतच नाही मी काय करू. योगा कर, सगळं विसरशील. मी माझं पहिलं प्रेम योगा करूनच विसरलो. शट अप यार विष्णू. काही केलं तरी मी अदितीला विसरू शकणार नाही आहे आणि मला तिला विसरायचंही नाही. मी पहिल्यांदा प्रेमात पडलोय आणि मला असं वाटतं की हे तिला सांगावं. कसं सांगणार आहेस? तेच तर कळत नाहीये ना. मग तिला एक SMS कर. हॅपी न्यू इयर म्हणायचं. ही काय फालतूगिरी आहे? तुम्हाला मी इतक्या सिरियसली सांगतो आणि तुम्ही माझी चेष्टा करताय. आय लव्ह हर आणि मला हे तिला सांगायचं आहे. इंद्रनील तेच म्हणतोय आम्ही की तू तुला एक SMS. अरे अजिबात नाही यार. या भावना प्रत्यक्ष भेटून व्यक्त कराव्या लागतात.
यार मला काहीच कळत नाही आहे. हे बघ येणार नाही, जो डिसिजन तुला योग्य वाटतो तो तू घे. माझा फुल सपोर्ट आहे तुला. तू सांगशील ते करायची तयारी आपली तुझ्यासाठी. ओके? गोली, हे गोली, हे गोली उठ, हे उठ ना गोली. काय गोली, मी फायनली डिसिजन घेतलाय. मी गोव्याला जाणार आहे आणि अदितीला माझ्या मनातलं सांगणार आहे. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी काय? तू माझ्याबरोबर येत नाही आहेस? येडा आला काय तू? हे बघ ऐक, तुझ्या भानगडीत पडलो ना तर तुझ्या घरचे तुझ्यासोबत मला लाथा घालतील, कळतंय ना? अरे पण काल तर तू म्हणाला होतास. ए यार, ते काल मी बोललो होतो ते पेलेलो होतो म्हणून बोललो. मी आता तुला नीट सांगतोय, मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही, कळलं का? झोपू दे मला. नील, अरे आत्ता चाललास, परत कुठे चाललास? गोलीकडे. अरे गोलीकडेच होतास ना? हो, त्याच्याकडूनच चाललोय आणि त्याच्याकडेच चाललोय. काही दिवस मी तिथेच राहणार आहे. बाय. काय काय काय, मला पण यायचं गोव्याला. चल इथून. ए प्लीज यार, मला पण यायचं यार गोव्याला. सॉरी बोल. ए सॉरी कशाबद्दल? सॉरी बोल. काय बरं ठीक आहे, सॉरी. बस ही बॅग घे, ही जड आहे. ही दे. ती जड बॅग माझ्याकडे देतोय, सोड. घे पकड. बस एवढं सगळं आणलंय मी. बसू ना? ते कशाला आणलेस? टाक इथेच. अरे राहू दे, नंतर तिकडे वाजवायला बरं पडेल. चल लवकर, उशीर होतो. बसलास का? बसलो आता. चल ना, स्टार्ट तर कर गाडी. ओके. काय रे, कुठे आलो आपण? माझ्या माहितीप्रमाणे ती आज बिल्डिंगमध्ये आहे. ओके बरं, ऐक ना, मी काय म्हणतो, आपण आधी हॉटेलवर जाऊ, आपल्यासाठी रूम बघू, जरा फ्रेश वगैरे होऊ, सामान टाकू आणि मग वाटल्यास परत तिकडे येऊ. कारण हे बघ, तिने जर आपल्याला अशा अवतार बघितलं ना तर ती आपल्याला भिकारी समजेल. पण मी तर प्रेमाची भीकच मागायला आलोय रे. ए सोबत मला पण भिकेला लावणार आहेस. चल. चल. ओ माय गॉड. I'll see you tomorrow. Bye. तू इकडे काय करतोय? मी तुला काय? तू म्हणाली होतीस ना गोव्याला ये. मी म्हणाले होते? ओ येस राईट, हो मी म्हणाले होते. पण तू इतक्या लवकर येशील मला वाटलं नव्हतं. मलाही वाटतं. काय? हा ए, माझा एक मिनिट. हा गोली आहे राईट? येस, परफेक्ट गोळी लागली. वन अँड ओनली गोळी.
अगं आम्ही खास तुला भेटायला आलो मुंबईवर आणि ते पण बाईकवर ना. तुम्ही वेडे आहात का? चला आत्या. एक मिनटं, म्हणजे हे वेड्यांचं हॉस्पिटल आहे का? तुम्ही वेड्यांवर ट्रीटमेंट करता? खोली. चला आत्या. चला. कम. तुम्ही बसा, मी 2 मिनिटात येते. ओके. हे पूजा. एक 5 मिनिटं देते, मग तुला mail करते. ओके? मला आश्चर्य आनंद सगळं एकत्र होतंय. मला पण. काय म्हणतोयस? तूच काहीतरी बोल. अरे मला काही सुचत नाहीये. तू गोव्यात काय करतोयस? मी तुझ्यासाठी आलो. माझ्यासाठी? हां, म्हणजे मी मुंबईला तुझे फोटोग्राफ्स काढले होते ना, ते मी डेव्हलप केले आणि तुला द्यायला आलो, तोपर्यंत तू इथे निघून आली होतीस. तेच द्यायला आलो आहे. अरे एवढ्यासाठी एवढा लांब कशाला आला? ईमेल करायचं ना. त्यात काय मजा? म्हणजे फोटोग्राफ्स असे प्रत्यक्ष भेटून देण्यात मजा असते, वेगळाच आनंद मिळतो. आणि तसंही आम्हाला पण गोवा बघायचंच होतं. हो. हां, या फोटोग्राफ्स. एवढे कसे आलेत? छान आलं. तुझे फोटोग्राफ छान येणारच. ओरे आले. ते मी काय मग गोव्यात किती दिवस आहेस तू? वेल, अजूनही काही डिसाईड नाही केलं आहे, बट लेट्स सी. तर तू आम्हाला गोवा दाखवणार आहेस की नाही? नक्की. तुम्ही एक काम करा, माझ्या घरी जा, फ्रेश व्हा, मग मी तुम्हाला भेटते. ओके? अरे ओके काय, आपण ते हॉटेलचं फिक्स केलंय ना. ओ येस, आय एम सॉरी अदिती, ॲक्च्युली आम्ही आधीच हॉटेल बुक केलं आहे. तर तिथे जातो, फ्रेश होतो आणि तुला संध्याकाळी भेटतो. ओके. I'll see you later. ओके, चल निघूया. आणि इंद्रनी, तू काय तिच्या घरी जाऊन हातपाय धुवून पोहे खात तिला प्रपोज करणार होतास का? काय यार, तिला विचारायचं ना फेणी कुठे मिळते ते. मी तिला प्रपोज करायला आलोय. त्यात काय झालं, गोव्यात यायचं आणि फेणी नाही पाहिजे. तू पण ना. तिला कसं विचारणार? काय तू पण. चल. बॉलिवूड ये तुम्हें बजाने आता है क्या? ऑब्विसली. गिटार काय पाठ खासाला घेऊन फिरत नाही. मराठी हो. आवडलं आपलं तुला? तुझं बोलणं आवडलं आपलं? सॉलिड आहे गोवा. इथे मुंबईत माझ्या बोलण्याची कोणाला किंमतच नाही आहे. जनरली आम्ही मुलांना रूम देत नाही, पण तुम्ही जरा वेगळे वाटत. ओ नाही, हां तुम्हाला गैरसमज होतं. म्हणजे ड्रग्स, कोकेन, मुलींची लफडी यातलं काही करणार आहे तुम्ही वाटत नाही नाही. आणि ते करू पण नका. नाही नाही करणार. हा खूप नॉटी आहे, पण मला खूप आवडला. आता तुम्ही विचाराल हे करायचं नाही, ते करायचं नाही, मग गोव्यात येऊन करायचं काय? मी विचारणारच होतो, पण आता तुम्हीच सांगा. अरे गोव्याच्या सौंदर्याचा आस्वाद घ्या, बीचवर फिरा. बिअरच्या रिकाम्या बाटल्या वेचत. नाही, आनंद घ्यायचा. पण ह्याचा आनंद तर बिअरच्या बाटलीतच आहे. हो, पण भरलेल्या. पण तुम्ही गोव्यांच्या बीचवर. एक्सक्यूज मी, आम्हाला रूम मिळेल का प्लीज? ए जा, यांना रूम दाखव. इंद्रनील, आपण गोव्यात आल्यापासून आपली कुठलीही गोष्ट प्लॅननुसार होत नाहीये. हो रे, आपण कुठली बँक लुटायला आलोय की सगळं काही प्लॅननुसारच व्हायला हवं? अरे हो, पण तुला आधी तिला प्रपोज करायचं आहे म्हणून आपण एवढ्याला मुंबईतनं गोव्यात आलोय. आणि तू तर इतका उतावळा झाला होतास की मला वाटलं तिला ऑफिस मॅच तिचा हात धरून प्रपोज करशील. चला, असं कसं करेन? ए
प्रपोज हात धरूनच करतात. का? येडा आहे का रे तू? अरे मुलीने कानाखाली मारू नये म्हणून. गोली, मी तिला ऑफिसमध्ये कसं प्रपोज करेन? बिझनेस प्रपोजल नाही आहे. आणि हा क्षण माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर क्षण आहे. मला याची माती नाही करायची. एव्हरीथिंग हॅज टू बी PERFECT परफेक्ट. हाय. हाय. गोली कुठे आहे? तो कशाला हवाय? अरे त्याला फिरायचं नाहीये का? इच्छा होती पण शरीर साथ देत नाही. का काय झालं? आम्ही येताना सगळ्यात जास्त वेळ बाईक त्यांनीच चालवली म्हणून तो दमला. That's why. Okay. आपण निघूया. चल. ओके. तू काय खाल्लंयस ना? नाहीतर मध्ये चक्कर येऊन पडायचं. तू आहेस ना पार्ट टाइम डॉक्टर अदिती. अशा केसेस तू मस्त हँडल करतेस. चल. तू गोव्याला आला ते बरं केलं. हे तू तुझ्या वतीने बोलतेस की गोवा टुरिझमच्या वतीने? ऑफकोर्स माझ्या वतीने, माझ्या मनातलं बोलते मी. त्याशी निघताना तुला भेटावं असं वाटत होतं. मलाही. तरी तू झोपून राहिलास ना? ते काय ना, मला वाटतं माझी बॉडी भारतासाठी बनलीच नाही. मी लंडनला असलो असतो ना, वेळ उठलो असतो. एनिवे, मला सांग तुला तिकडे कसं वाटलं? अरे खूप मजा आली. आम्ही इकडे आल्यानंतर ना तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करत होते, स्पेशली तुला. आय रिअली मिस्ड यू. मिस्ड यू म्हणतेस, आय तो फेल इन लव्ह विथ यू. स्टॉप फ्लर्टिंग. अदिती, मला माहिती आहे मी खूप सहजपणे बोललोय, पण आज बोलू शकलो नसतो तर कधीच बोललो नसतो. इंद्रनील बास आता. अदिती, तू तिथून निघून गेलीस आणि मला सगळीकडे तूच दिसत होतीस. फक्त स्वप्नातच नाही तर तुझ्या अस्तित्वाची जाणीव मला सगळीकडे होती. खरं आणि मनापासून अदिती, आय लव्ह यू. इंद्रनील, स्टॉप इट. कळतंय का तू काय बोलतोयस ते? हो, आणि मी काय बोलतोय तुलाही कळायला हवं. व्हॉट इज रॉंग विथ यू? अदिती, हे बघ, तुझं चिडणं खूप स्वाभाविक आहे, पण मी इतक्या मोठ्या मनाचा नाहीये की मनातलं मनातच ठेवेल. तू तिथून निघून गेलीस आणि मला कळतच नव्हतं मी काय करू आणि काय नाही. हे बघ, मला कुणीही समजून घेतलं नाही, म्हणून माझं तुझ्याशी बोलणं नेसेसरी आहे. आय हॅड टू टेल यू दिस अदिती. I love you. इंद्रनील, प्लीज. हे बघ, मला तुला हे सांगणं खूप गरजेचं होतं, कारण ह्याचं ओझं मी आयुष्यभर कॅरी करू शकत नाही याची मला खात्री आहे. संध्याला हे सगळं माहितीये? नाही म्हणजे मी तिला सांगायला गेलो होतो, पण तिला काही सांगणार त्याआधीच तिने तुझ्या एंगेजमेंटचं मला सांगितलं. तरी तू इथे आलास? माझ्याकडे दुसरा काय पर्याय होता? हे बघ अदिती, मला माझ्या घरच्यांना सांगायचं. मला माहित नाही ते कसे रिॲक्ट करतील, मला माहिती नाही तू कशी रिॲक्ट करशील. मला इतकंच माहिती आहे की मी तुझ्या प्रचंड प्रेमात पडलो आणि ही फिलिंग मी माझ्या मनातून कधीही काढू शकणार नाही. इंद्रनील, आपल्यामध्ये फक्त चांगली मैत्री आहे. शिवाय मी तुझ्यापेक्षा मोठी आहे रे. अदिती, मी लहान आहे, तू मोठी आहेस, या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ नाही आहे ग. तुला माझ्याबद्दल काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. हे बघ इंद्रनील, आपल्यामध्ये फक्त चांगली मैत्री असू शकते. That's it. त्याच्या पुढे काही होणार नाही.
स्पॉइल होतो. चल मला घरी सोड. चल चल. चल. रात्री 8:30 वाजता तुम्ही दोघं जेवायला या. आईला सांगून ठेव. ए नाही आदिती, मी स्वतःला आवरू शकणार नाही. तिथे सगळ्यांसमोर तुला परत प्रपोज करू. चालेल? गप्प बस. रात्री 8:30 वाजता ये. आणि मला पुन्हा पुन्हा बघितलंस ना की बोर सुद्धा होशील. असं कधीच होणार. होशील. ओके, आता याच कॉन्फिडन्सनी जर मी तुला परत प्रपोज केलं तर तू म्हणशील चल. काय म्हणताय काकू? बस बस. अरे तू संध्याचा भाऊ ना? हो, कसं ओळखलं? नाही, आदिती म्हणाली होती तू येणार आहेस. ओके. हा माझा मित्र आहे गोली. 8 वर्षांपासून आम्ही मित्र आहोत. हॅलो. हॅलो. बाय द वे, हा माझा मित्र आहे अभिजित. हाय अभिजित. हाय. हाय. 8 वर्षांचे असल्यापासून आमची मैत्री आहे. आणि हा आदितीचा होणारा फियांसे. तुम्ही काय करता इथे गोव्यात? काही मिळतंय की नाही हे बघायला आलोय. हं? म्हणजे इन्स्पिरेशन मिळतंय की नाही हे बघायला आलोय. मिळणारच. अरे गोवा ही कलाकारांची भूमी आहे. तुम्ही सगळे अगदी वेळेवर आलात. चला मी जेवायला वाढते. नका काकू, मी घरी सांगून आलो आईला की जेवायला येतोय म्हणून. मी जस्ट ॲग्रीमेंट्स घ्यायला आलो होतो. नंतर भेटूच की आपण. हा, चला निघतो मी. ओके, आलो जा. गुड नाईट आदिती. बाय बाय. बाय. अदिती बोलली मला तुमच्याबद्दल. अरे तुम्ही गोव्याला येऊन हॉटेलमध्ये काय उतरलात? आमच्या घरी येऊन राहायचं. मग किती दिवस मुक्काम आहे तुमचा? 2-4 दिवस आहोत इथे. मग मुंबईला परत जायचं आहे. कामं आहेत. हो, म्हणजे ॲक्च्युली लोकांनी भिंती खराब करू नये म्हणून त्यावर पेंटिंग करण्याचं काम महापालिका आम्हाला देणार आहे. त्याची आमची मीटिंग आहे. इंटरेस्टिंग काम आहे तुमचं. चला गप्पा काही संपणार नाही. मी जेवायला वाढते. या. चला चला रे, चला चला. बाईकची चावी दे ना. दे. आलो मी. बाय. 3-4 दिवसच गोव्यात. हो, इतक्या लांब आलोय तर लगेच परत जाऊन काही अर्थ आहे? म्हणजे आलोच आहे तर गोवाही बघून घेईन. तसंही लोक म्हणतात की गोव्यात आधीसारखी मजा राहिली नाही. तर ती मजा संपूर्ण संपायच्या आधी गोवा बघून घेते. दाखवशील ना गोवा? त्यात काय, दाखवीन की. ऑसम. म्हणजे तोपर्यंत मी ट्रायही करत राहीन. तू खरंच वेळ आहे. गोली, याला थेट मुंबईला घेऊन जा. याला ट्रीटमेंटची गरज आहे. अगं आत्तापर्यंत त्याच्यासाठी 10 वेळा डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन झाली. आता ते डॉक्टर दिसले ना की मीच तोंड लपवतो. एनिवे, चल येऊ. बाय. बाय. चल येऊ. स्टँडवर कर आणि तोंड बंद कर. काय फालतूगिरी आहे यार. मला आधी तरी सांगायला हवं. मला केवढं टेन्शन आलं होतं माहिती आहे. मला वाटलं तुला अटॅक वगैरे येतो का काय. पण तुला काय द्यायचं. तू मस्त एन्जॉय कर. एन्जॉय करत नव्हतो, शांत होतो. मी जेव्हा ताईला सांगायला गेलो होतो त्यावेळेसच मला कळलं.
मग काय मी घरी सांगितलं तुझ्या घरी राहायला येतोय आणि आपण इकडे आलो. येणार का रे? प्रेम म्हणजे कुठली केमिकल फॅक्टरी नाही आहे सगळं प्लॅन अनुसार करायला. आता मी कंप्लीट बॅटिंग करणार आहे. जोवर ती सांगत नाही तोवर मी कुठेही नाही जाणार. इथेच थांबून कारण आता मी खऱ्या अर्थाने जगतोय. जिवंत राहणं आणि जगणं यातला फरक मला आत्ता जाणवतो. अरे क्रिया कुठली, बोध कसला? चल आवर लवकर, नाही तर पूर येईल. चल. हॅलो, हां दीदी बोल. उठलायस तू? हो, आजकाल माझी सकाळ पहाटेच होते. अरे वा, काय करतोयस? तुझाच विचार करत होतो. फार विचार करू नको, नाही तर सगळा मोह सोडून तुला साधू संत व्हायची वेळ. काय हरकत आहे. व्हॅलेंटाईन्स डे ज्या नावाने जगभर साजरा होतो तो पण तर एक संतच आहे. लंचला येतोयस? ठीक आहे, मग एक काम कर, माझ्या ऑफिसपाशी आला ना की मला फोन कर. खालीच एक रेस्टॉरंट आहे, आपण तिथे लंच करू. ठीक आहे? काय? हो, मी सकाळपासून इथेच आहे. तुला ऑफिसला जाताना पण बघितलं. काय दिसत होतीस का? म्हणजे खूप मस्त दिसत होतीस. मला आतून असं वाटत होतं की तुम्हाला फोन करावा आणि बघ तेच झालं. मी बाहेर आहे आणि तुम्हाला आतून फोन करतेस. इंद्रनील, तू कम्प्लीट मॅड आहेस. Hi Aditi. I've got something for you. Take it. Oh wow, this is beautiful. Thank you. Thank you. You're welcome. गोली झोपला होता. त्याला उठवणं म्हणजे माझ्या जीवावर आलं होतं. मला काही कामधंदा नव्हता. मग मी विचार केला की माझं गोव्याला येण्याचं जे एकमेव इंटेन्शन आहे त्यावर पण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. तुला सोबत न्यायचं ना, होईल किंवा आय डोंट नो, पण काही ओझरते क्षण असतात ते कॅप्चर केले पाहिजे. मग आज तुला काय बघायचंय? कम ऑन इंद्रनील, स्टॉप इट. काय आहे तू? इथे एक जुना चर्च आहे, आपण ते बघू. काय तिकडे बघायला? ग्रेव्हयार्ड. अभय काय झालं? अहो याच महिन्यात त्याच्या एंगेजमेंटच्या दिवशी. गुड गुड, व्हेरी गुड. बरं मी निघतो. या. आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला. नाइस मीटिंग यू. सेम है. चल अभय. अभय तुमगेर कोण सगळे बी येयल्या? ना रे, कित्याक? अरे अदिती काय इगर्जेन कोणा बरोबर पळयले ते कोणाक इगर्ज दाखयताले आसता. अरे तो आपला इंद्रनील असेल रे, मुंबईवरून आलाय. अदितीच्या मैत्रिणीचा लहान भाऊ आहे. एनिवेज चल यार, इकडे खूप बोर होत आहे. आपण आपल्या अड्ड्यावर जाऊन दारू पिऊ. चल. नको रे अभय, माझ्या घरी गेस्ट येणार आहेत. अरे गेस्ट तर येतच राहतात यार. चल ना अजून एक बियर मारूया. खरंच नको. चल, मी आर्किटेक्टची मीटिंग झाल्यावर तुला फोन करेन. चलो बाय. बाय. काय रे हे शाण्या, तुला अक्कल नाही कुठे काय म्हणायचं ते? काय झालं? काय नाही, चल जाऊया. मूड खराब गेला सगळा. आई मी निघतेय. अदिती, काल
गेली होतीस ना अभिजित बरोबर डिनरला? अरे नाही, काल ऑफिसमध्ये जरा काम होतं, नाही जमलं. पण आम्ही आज जाणार आहोत. का रे? नाही, झालं काही नाही, बट काल तो म्हणाला होता म्हणून मी विचारलं. ओके. हां. असा काय हा? नुसतीच ताटं ठेवून गेलाय, खायला तर आणतच नाहीये. आणेल रे. पण कधी आणणार? हे नील, आत्ता मला कळलं, ताटकळत बसणं कशाला म्हणतात. गप रे. बरं तू का नाही काय खायला मागवतेस? मी अदिती आल्यावर खाणार आहे. हा कुठला पत्नीवरता आयटम? बरं ठीक आहे, ती कधी येणार आहे? 1 वाजता. काय तू येडा आहे का? आत्ताशी 11 वाजता आहेत. अभय, अरे तू इकडे काय करतोय? मी म्हणजे आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला आलो. मग गोव्यात काही बघितलं की नाही? नाही चल मग मी तुला गोव्यातले छान स्पॉट्स दाखवतो. नाही नको, ॲक्च्युली मी ना खायला मागवलंय. अरे इकडे कसलं खातोयस? इकडे खाण्यासारखं काही नाही आहे. आपण बाहेर जाऊन खाऊया ना कुठेतरी. चल. अरे पण चल, चल. ऑर्डर. चल ये तू. चल रे, धमाल करू आपण. चल ये. तुम्ही थांबा इकडेच. माझं ऑफिसमध्ये फक्त 5 मिनिटाचं काम आहे. येतो मी. ओके. ए, घोरतोयस की मस्करी करतोयस? अरे उपाशी पोटी झोपलो की असाच घोरतो यार. 2 तास झालेत, खायला पण दिलं नाही त्याने. काम नसेल सर. आहे अदिती? अरे कुठे आहेस तू? रेस्टॉरंट पाशी फक्त तुझी बाईक दिसते मला. अगं तुला काय सांगू, आम्ही तुझी तिथेच वाट बघत होतो. तेवढ्यात तिथे अभय आला आणि आम्हाला एका ठिकाणी घेऊन आला. कुठे? काय माहीत कुठे. त्याला काहीतरी काम होतं, म्हणाला 5 मिनिटात येईल. अगं 2 तास झालेत आम्ही असेच उभे आहोत. आणि हो, मला संध्याकाळी तुला भेटता नाही येणार. मला अभिजित बरोबर डिनरला जायचं. आणि ऐक, अभयला कालबद्दल काही माहिती नाही आहे, त्यामुळे त्याला काही सांगू नको. उगीच त्याचा काहीतरी गैरसमज व्हायचा. ठीक आहे, इथे आल्या मला फोन कर. ओके. काय झालं? काही प्रॉब्लेम झाला का? नाही. का रे? नाही, खूप वेळ लागला ना. तर काय सांगू तुला इंद्रनील, ही कामं असतातच रे जरा वेळ खाणारी. बाय द वे, तुम्ही दोघं कंटाळा नाहीत ना? नाही नाही, मजा. व्हेरी गुड. अजून भरपूर मजा करायची आपण. बोला, कुठे कुठे जायचं आपण? कुठे नको, तू प्लीज आम्हाला आमच्या बाईकजवळ बसव. सगळे जेवूनच जाऊया ना. माझ्या एका मित्राचं हॉटेल आहे इकडेच बाजूला. फिश अतिउत्तम मिळते. अभय, पुन्हा कधीतरी. आता प्लीज आम्हाला सोड. ठीक आहे, चल. ए इंद्रनील, आत्ता निघा तुम्ही, पण उद्या आपण नक्की भेटायचं बरं का? धमाल करू आपण. दाखवतो तुम्हाला गोवा आणि इथला पाहुणचार. चल रे. चल.
जाम माझ्या डोक्यात गेलाय. माझ्या पण काय करणार, बायकोचा भाऊ ए सशापेक्षा मग. चल. किती कोत्ता गो, अजून तू तयार नाहीयेस? आई वेळ आहे अजून, मला तो 7:30ला पिकअप करणार आहे. हे बघ अदिती, अभिजित आत्ता कुठे तुझ्याशी मोकळा वागायला लागलाय. पूर्वी कसं अवघडल्यासारखं वागायचं नाही. त्याला भेटत जा, त्याच्याशी बोल, अजून मोकळा होईल तो. आई तू प्लीज अभयसारखी बोलू नकोस. हे बघ अदिती, मी आई म्हणून तुला सल्ला देते. चल चल बेगीन रेडी हो. हॅलो. हाय अदिती. अदिती, आम्ही आत्ता हॉटेलवर आलोय. अभय आम्हाला कुठे घेऊन गेला, का घेऊन गेला, मला काहीच कळत नाही. उगाच वेळ फुकट घालवला. अदिती, आपण कुठेतरी भेटूया ना. इंद्रनील, डोंट बी लाईक दिस. अदिती प्लीज ग, तू असं काय करतेस? अदिती प्लीज, आय जस्ट वॉन्ट टू मीट यू जस्ट वन्स. इंद्रनील नाही नाही, बाय. नील, मला अजूनही असं वाटतं की तो अभय मुद्दामून आपल्याशी असं वाटतं. म्हणजे त्यांनी तुला आणि आदितला पाहिलं असणार आणि तो ना आपला अंदाज घेत असेल. बघ, घेऊ दे यार, मला काही फरक पडत नाही. आम्ही कोणाची पीत नाही, आम्ही कोणाला भीत नाही. ए, बारमध्ये बसून गमतीत बोलायला ठीक आहे, पण इथे मला सगळंच विचित्र वाटतं. आणि हो, तो अभय काय मला बरोबर वाटत. ए, माझ्या डोक्याची आयझेड करू नकोस. इतकी तुझी फाटत असेल ना, निघ इथून. अगं काय घेणार आहेस तू, वाईन का अजून काहीतरी? रेड वाईन प्लीज. वाईन. ओके. मग कसं चालू आहे? मस्त. रजा घेणार आहेस की नाही आपल्या एंगेजमेंटसाठी? हो हो, आठवडाभर रजा घेणार आहे. अरे मित्रमैत्रिणी नातेवाईक येतात, त्यांना वेळ द्यायलाच लागतो. आणि अशा फंक्शनच्या वेळेस नवगीच कामाचा अट्टाहास केलेला मला नाही आवडत. अरे कामाच्या वेळेस काम करतोच आपण. बरोबर आहे. मग तुझं कसं चाललंय कामाचं? खूप छान चालू आहे. म्हणजे तुला सांगतो, असा प्रोजेक्ट गोव्यात तरी झाला नाही अजून. एकदम युनिक. थँक्यू. चिअर्स. मग तुझा मुंबईहून आलेला मित्र काय म्हणतोय? नाव काय त्याचं? इंद्रजीत की काहीतरी? इंद्रनील. हा सॉरी, इंद्रनील. इंद्रनील थांबतोय ना आपल्या एंगेजमेंट पर्यंत? नाही, मला नाही वाटत. आय मीन 1-2 दिवसात जाईल तो. म्हणजे मी त्याचे बोलले नाही त्याच्याशी, पण आम्ही काल भेटलो होतो. त्याला चर्च दाखवलं. आम्ही बघितलं होतं तुम्हाला बुलेटवरून जाताना. आम्ही म्हणजे अभयने पण बघितलं काल संध्याकाळी. हो, आणि त्याला ते थोडं खटकल्यासारखं वाटलं. का ग, काय झालं? नाही काही नाही. अभयला काय रे, त्याला काही खटकत असतं. त्याच्या लहानपणापासून सवयच येते. त्याने आज सकाळी मला कालबद्दल विचारली आणि त्याला काहीच सांगितलं नाही. त्याच्या मनात काय काय चालू असेल आता. असतो का एकेकाचा स्वभाव, त्याला आपण काय करणार. अरे हो, तुला माहिती आहे का, आपल्या एंगेजमेंटच्या दिवशी आम्ही आमच्या नव्या प्रोजेक्टची अनाउन्समेंट करणार आहोत. काय? हो अगं, त्याला एक कारण आहे. आम्ही जे प्रोजेक्ट अनाउन्स करणार आहोत ना, त्याच्यासाठी पॉलिटिकल मंडळी येणार नाहीत. त्यांना लोकांच्या नजरेत यायचं नसतं ना. मग एंगेजमेंटच्या निमित्ताने ही पण गोष्ट ओळखून टाकू. आणि काय असतं, घरगुती समारंभ असले ना की तिकडे लोक जास्त विशेष लक्ष देत नाहीत.
हा बघा, त्याचाच फोन आहे हा. एवढ्या रात्री कशाला करतो का तो फोन? अरे त्याचं काहीतरी काम. आई, मला कळतंय मी काय म्हणतोय ते, पण गेली काही दिवस अदिती त्याच्या बरोबरच फिरतेय. हे बघ, तू या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढू नकोस. त्या दोघांमध्ये तसं काही नाहीये. आज संध्याकाळी अदिती त्याच्याबरोबर बीचवर होती, सोबत त्याचा मित्र नव्हता. एवढं काय बोलायचं होतं दोघांना एकांतात? काहीतरी काय बोलतोयस तू? परवा अभिजितने तिला डिनरला येशील का असं विचारलं, तर ही म्हणाली हिला ऑफिसमध्ये काहीतरी काम आहे. नंतर त्या इंद्रनील बरोबर बाईकवर फिरताना दिसली आम्हाला. मीही अभिजितला तेव्हा काहीच बोलू शकलो नाही. त्याला काही बोलायची गरज नाही आहे. मी त्याला सांगितलंय, बाबा माझ्या आणि इंद्रनीलमध्ये काही चालू नाही हो बाबा. तू कशाला उगीच सगळं वाढवतोय? कशाला कन्फ्युजन क्रिएट करतोयस तू? मग मला सांग ना, तो इकडे कशासाठी आलाय? अभय, हे अति होत आहे. ती एकदा म्हणाली ना तसं काही नाहीये म्हणून, मग तिच्यावर आपण विश्वास ठेवायला हवा. वैदवे, तू परत कधी जाणार आहे? मला वाटतं उद्या जाईल. तो गेला तर बरंच होईल. आणि हे बघा बाबा, एंगेजमेंटच्या दिवशीच आपण नवीन प्रोजेक्ट अनाऊन्स करतोय. त्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी करायच्या. एंगेजमेंटपेक्षा तुम्हाला जर नवीन प्रोजेक्ट महत्त्वाचा असेल ना, तर माझी एंगेजमेंट कॅन्सल करा. अदिती, अदिती ऐक तरी, काय चाललंय हे? तुम्ही दोघांनी ना हिला नुसतं डोक्यावर चढवून ठेवलंय. हे बघा, मला एवढंच म्हणायचंय की आपण आदितीवर हे लग्न लादत नाही होत ना. अदिती, का रडतेस बेटा? रडून काय उपयोग होणार आहे का? आई पण हे बघ मला मान्य आहे की अभय चुकला, पण तुझ्या काळजीपोटीच बोलला ना तो. हा, त्याचा वाईट हेतू होता का त्यामध्ये? आई तो जरा जास्तच करायला लागलाय. हो, आई तो मला- अग्रेसिव्ह व्हायला अगं, लागला. पण तुला ऐक- माहितीये का, मी त्याच्या हातची बाहुली झाली असं मला वाटायला लागलंय. मी माझ्या मनासारखं काहीच करू शकत नाही का गाई? अगं तसं नाहीये ग, काहीतरी वेड्यासारखा विचार करू नकोस तू. अदिती, एक विचारू तुला? खरं खरं सांगशील, तुझं सध्या काय चाललंय? आणि तो इंद्रनील मुंबईहून गोव्याला कशासाठी आलाय? तसं काहीच नाहीये. मग ठीक आहे. नाही म्हणजे तू म्हणतेस तसं आहे अदिती, पण मी त्याला क्लिअर केलंय की असं काही होऊ शकत नाही. तो उद्या परवा परत जाईल. म्हणजे तुला त्याच्या मनातलं ठाऊक असताना देखील तू त्याच्याबरोबर फिरत होतीस? अदिती, जेव्हा एका माणसाला आपल्याला टाळायचं असतं ना, तेव्हा पूर्णपणे टाळायचं असतं. त्रास होतो, पण तो काही काळापुरता, पण नंतर प्रॉब्लेम तर होत नाहीत ना. आता तो मुलगा सुद्धा तिथे कन्फ्यूज असेल. आई काय माहितीये का, मी जरी त्याच्यावर प्रेम करत नसले ना, तरी मला तो आवडतो. हे बघ, एका वेळी आपल्याला 4 माणसं आवडतात, म्हणून आपण 4 माणसाशी लग्न करणार का? आपल्याला काहीतरी ठाम निर्णय हा घ्यावाच लागतो. आई तुला माहितीये, त्यांनी मला इतकं महत्त्व दिलंय जितकं मला कधी कोणी आयुष्यात दिलं नव्हतं. मला तो क्षण घालवायचा नव्हता. आई अदिती, तू काय बोलतेस? तुला कळते का? हो हो, मला माहितीये मी कुठेतरी चुकते. मला कळतंय ते. मी त्याला सांगितलं असं काही होणार नाहीये. मला फक्त थोडा वेळ दे हे सगळं विसरायला. दिला वेळ, पण एक लक्षात ठेव, हे प्रकरण लवकरात लवकर संपायला हवं. राहील लक्षात? अदिती, काय झालं? इंद्रनील, तू आता इकडनं ताबडतोब निघून जा. पण का? तुला कोणी काही बोललं का? कोणी काही बोललं नाहीये. तू आता इकडनं निघून जा बस.
हे बघ इंद्रनील, तू एक चांगला मुलगा आहेस. मला तू आवडतोस. आय लव्ह. बघ, तुझ्याबरोबर राहून राहून मी तुझ्यासारखी बोलायला लागले. हे सगळं विसरून जा. हे सगळं शक्य नाहीये. यातून कोणीही सुखी राहणार नाहीये, ना तुझ्या घरचे ना माझ्या घरचे. उत्साहाच्या भरात घेतलेल्या निर्णयाने आपल्या नंतर पश्चाताप करायला लागेल. हे नकोय मला. तू जा इकडलं निघून. ठीक आहे, तू बोलतेस तर मी जातो. पण अदिती, आज सिच्युएशन वेगळी आहे. उद्या सिच्युएशन बदलली तर काय तू माझ्याकडे तुझी माझी लव्ह स्टोरी तुझी माझी लव्ह स्टोरी. इंद्रनील, अरे मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. बम्बई से आया मेरा दोस्त. ना 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 ए, ना. काय चाललंय रे इकडे? तुलाच भेटायला आलो होतो. ए रोमिओ, जेवढा गोवा बघायचा ना तेवढा बघितलंस, आता निघायचं. तू कोण रे सांगणार? ए ए एक सेकंड सुद्धा लागणार नाही. तुम्ही लोक हांगा किती करता? मम्मी पात्राव येता ना मातसो भुरग्यांक मेळपाक येल्ले. वचा हांगासून. म्हाका हांगा किती लपडी नाका. वचा वचा.
एक तर मला सगळ्या गोष्टी इन्स्टॉलमेंटमध्ये कळत असतात आणि यापुढे काय करायचं हे याला माहीत नसतं. हे बघ, तू या लफड्यात पडू नकोस आणि तिचा नाच सोड. हा अभय सालेलकर आहे ना, फार पोचलेला माणूस आहे. अरे त्याच्या बिझनेसमध्ये ना खूप मोठ्या मोठ्या लोकांचा पैसा लागला. आणि तुला त्याचीच बहीण क्लिक झाली. हे बघ, तिचा नाच सोड. तू या फंद्यात पडू नकोस. तुम्ही दोघं इथून निघा, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. नील, संध्याकाळचा फोन. बोल ना, काय बोलतो? हॅलो. हां हॅलो संध्याताई. बोल ना. अगं मी गोली बोलतोय. इंद्रनीलला फोन दे. इंद्रनील हां तो झोपलाय. त्याला ताबडतोब उठव आणि फोन दे. आम्ही कुठे होतो म्हणजे अगं आम्ही ना ते आम्ही गोव्याला आहोत. अरे काय करतोस तिकडे? मी इथे अदितीला प्रपोज करायला आलो. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? नील, काय चाललंय? बाबा तुम्हाला सांगायला कसं तरीच होतंय पण मी सांगतोच. आय एम इन लव्ह विथ अदिती. अरे तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? तुझी आणि तिची 4 दिवसाची ओळख आणि त्यात त्याच्या प्रेमात पडला? काय मूर्खपणा आहे हा? काही प्रेमात पडायला एक क्षणच पुरेसा असतो. आणि ताबडतोब निघून ये, कळलं? 1 सेकंड, मला त्याच्याशी बोलता येईल का? नील, हा काय प्रकार आहे? आई मी इथे अदितीसाठी आलोय. मला नाही वाटत की मी ह्याच्यात काहीही चुकीचं केलं. तेव्हा नील, मला तुझं इंटेन्शन कळतंय, पण तिचा भाऊ तो नाही समजून घेऊ शकणार. कारण त्याचा आपल्या संध्याला फोन आला होता, प्रचंड राग आला होता. एनिवे, आय हॅव टू जस्ट टॉक टू हर पेरेंट्स. पण त्याच्या आधी एक काम करायचंस, ताबडतोब उद्या गोव्याहून निघायचंस, नाहीतर मला यावं लागेल तिकडे. नाही बाबा तसं नका करू. तू मला आत्ताच्या आत्ता प्रॉमिस कर. आई पण मी की तू सकाळी तिकडून निघतोयस. अदरवाईज आम्ही सगळे तिकडे येतोय. ठीक आहे, मी येतो. घ्या चिरंजीव. हा डॉमिनिक बोल. आम्ही ॲक्च्युली ते ऑफिसपाशी आलो होतो आदितीला भेटायला. ओके, काय झालं? तू चल माझ्याबरोबर. पण कुठे? अदितीच्या घरी. की माणसं आली होती आपल्याला हॉटेलवर शोधायला. हे बघ इंद्रनील, मला वाटतं आपण तिची इथे बाहेरच वाट पाहूया.
अभय, मला एकदा आदितीला भेटायचं आहे. प्लीज अडवू नकोस. त्याआधी आपण बोलूया जरा. चल चल. इंद्रनील, मला सगळं कळलंय. तू उगीच कॉम्प्लिकेशन्स अजून वाढवू नकोस. निघून जा इकडनं. त्या बच्चूला पण घेऊन जा बरोबर. चल. अरे निघितून. मी आदितीला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. अबे किती करता तू? अरे साधे बुरगो असा ते किती मारता तू त्यांका? तू त्यांका कित करू नको. हांव तेका घेऊन रोकडे वयता. कोणी सांगितलं शहाणपणा करायला? हा, तुमच्या तिकिटाचा बंदोबस्त करतो मी. ती बाईक कशी न्यायची ना ते नंतर. तुम्ही फक्त गोलीचं तिकीट काढा. अरे हे बघ, बसमध्ये बसवायचीच फक्त जबाबदारी माझी. हा, बाकी मला माहित नाही. तू किती वेळ येता? वच आता. प्रेम करतायत. गोली, ए गोली. काय? थँक्स यार. छोड ना. चक्क मला पडणाऱ्या लाथा आज तू शेअर केल्यास. हीच खरी मैत्री. तू कसा जॅकी चॅन सारखा आलास रे. हो, आणि मंकी मॅन सारखा मार पण घालला. आपल्याकडे नाही, मंकी मॅन समजून कोणाला एक कुत्र्यासारखं धुतात. त्यांना तर काय फुल टाइमपास, एकावर एक फ्री. नील, एवढा मार खाऊन सुद्धा आपण निर्लज्जासारखे हसतो. ऐक, आपण ना खरंच बुरटे चोर किंवा पाकिट मार व्हायला हरकत नाही. अरे त्याच्यासाठी असं बिगरगट्टा पडा लागतो. बर ऐक, म्हणजे आता तू काय ठरवलंयस? आपण निघायचंय का तू इथे समाधी घेणार आहेस? नाही म्हणजे काय, काही वर्षांनी प्रेमात पडलेले लोक इथे येतील, तुझ्या समाधीचं दर्शन घेतील, तुझ्या नावाचा भंडारा ठेवतील. बघ ऐक, मला काय वाटतं की जर ती हो म्हणाली असती किंवा जर काही पॉझिटिव्ह असतं तर ठीक आहे, पण इथे तर सगळंच वेगळं आहे. गोली, आता आराम करू दे, मग मी नंतर विचार करतो. काय तू अजून विचार करणार आहेस?
हां ऐक, मला सांग तिकडे काय चाललंय? ते इथेच आहेत. तुम्ही नंबर पाठवा, आम्ही काम भारी करतो. बघ काय करायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या अंगाशी काही येऊ नाही आहे. तुम्ही काय काळजी करू नका बाई. आणि काय वाटलं तर कळव. मी करतो नंतर. बाय. मला माझा फोन हवा आहे. आणि अभिजितला इथे बोलवशील का? मला जरा बोलायचं आहे त्याच्याशी. अदिती, किती दिवसांनी आज मदत करतेस मला. आपल्याच दुनियेत असते नेहमी. काय म्हणता काकू? हा मजेत आहे. कशा आहात? बस मजेत. बस ना अभिजित, मी ज्यूस पाठवते. बस बस. आदिती काय प्रॉब्लेम आहे? अभय पण जरा. हे सगळं इंद्रनीलमुळे झालं. मी काल त्याला भेटले नाही म्हणून तो आज घरी आला आणि अभय भडकला. ठीक आहे ना, तू नको मनाला लावून घेऊस. अभिजित कसं आहे ना, मला इंद्रनील जेन्युअनली आवडतो. तो एक असा मुलगा भेटला मला जो मला स्पेशल अटेन्शन देतो. माझा प्रत्येक श्वास आनंदित घालवतो. आजवर माझं आयुष्य म्हणजे घरचे म्हणतील तितकं आणि तेवढंच. मला कधी त्यांनी अडवलं नाही, पण मी पण कधी विरोध केला नाही. पण अभिजित, मला हे सगळं तुला क्लिअर करायचं होतं. हो, पण मी ह्याच्यातनं बाहेर पडीन. मला थोडा वेळ दे. आदिती, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू अभिजित. मला तुझी अजून एक मदत हवी. नील असा सहज गोवा सोडून नाही जायचा. मला त्याला समजावायला लागेल. तू जर माझ्यासोबत आलास तर बरं होईल. हो, येतो ना. कधी जायचं? आता जायचं? आता चालेल. अदिती, अरे इंद्रनील कुठे आहे? मी त्याला फोन लावते, त्याचा फोन स्विच ऑफ आहे. माझा SMS? मी SMS केलाच नाही त्याला. काय? अगं तो म्हटलं तुझा SMS आला. तुला माहिती आहे का तो कुठे गेलाय? हो, तो बीचवर आहे. बीचवर? चल 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 चल. तुझे फोटोग्राफ्स काढ. माझे? का? तू काय भूत आहेस? तुझी फोटोग्राफ्स येत नाही? मला इतकंच माहिती आहे की मी तुझ्या प्रचंड प्रेमात पडलो आणि ही फिलिंग मी माझ्या मनातून कधीही काढू शकणार नाही. तुला माझ्याबद्दल काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. चला आपण या बाजूला बघूया.
इंद्रनील उठ. इंद्रनील उठ उठ उठ. इंद्रनील 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 उठ ना. इंद्रनील गेट अप. इंद्रनील इंद्रनील मला तू हवायस. उठ ना. इंद्रनील 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 माझ्यासाठी उठ रे. इंद्रनील आय लव्ह यू. उठ ना. इंद्रनील 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 अरे इंद्रनील काय I don't really care. I just love you. तुझी माझी लव स्टोरी. अरे इंद्रनील मला तू हवायस. इंद्रनील काय झालं? आदिती इज यू ऑल राईट? चल गुलू, लेट्स गेट सम हेल्प.